आणि राज्यात विधानसभेचे वारे देखील आता जोरदार वाहू लागले। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सांगली लोकसभेच्या पराभवाची सल ठाकरेंच्या मनात कायम आहे का असा प्रश्न विश्वजित कदम यांच्याकडून ठाकरेंना स्मृतीस्थळ लोकार्पणाचं निमंत्रण, मात्र ठाकरेंकडून खासगी दौऱ्याचं कारण सांगत कार्यक्रमाला जाण्यास नकार। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी एकत्र यावं अशी इच्छा। एकनाथ खडसे आणि महाजन एकत्र आले तर जिल्ह्याच्या विकासामध्ये भर पडेल। एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत वरिष्ठच निर्णय घेतील, रक्षा खडसे यांचं वक्तव्य। पवार साहब से बैर नहीं, समर्जित अब तुम्हारी खैर नहीं, मुश्रीफांचा घाटगेंना इशारा। ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक, हसन मुश्रीफांचा समर्जित घाटगेंवर हल्लाबोल। हर्षवर्धन पाटील आणि महाविकास आघाडीचे नेते एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। हर्षवर्धन पाटील पवार गटामध्ये जाण्याची चर्चा। सांगलीमध्ये उद्या सभेवेळी राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। भाजपचे 60 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत, भाजपचा अंतर्गत रिपोर्ट सांगतोय। राज्यामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार येणार, रोहित पवार यांचा दावा। पुण्यामध्ये काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीला नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे उपस्थित। काँग्रेसच्या बैठकीस्थळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। भाजपचे नेते हाजी अराफात शेख यांच्याकडून नितेश राणे यांना डिवचणारे बॅनर्स। बटला डॅनी तू गब्बर नाही गोबर है, बॅनरवर उल्लेख। 4 दिवसामध्ये सर्व विधानसभेच्या जागेचे रिपोर्ट जमा करा, कुणासोबत देखील युती नाही, कामाला लागा। राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। तर राज्यामध्ये महाविकास आघाडी महायुतीवर नाराजी असल्याचा मनसेचा सर्व्हे। विधानसभेमध्ये कुणालाही पाठिंबा देणार नाही, लोकसभेमध्ये काँग्रेसनं फोन केल्यामुळे पाठिंबा दिला होता, प्रकाश आंबेडकरांची भूमिका। आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पवार माझ्यासारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागल्यात, हसन मुश्रीफ यांचा सवाल। तर पवार साहेब तुमचे बैर नाही, समर्जित तुम्हारी खैर नाही, मुश्रीफांचा इशारा। केंद्रीय यंत्रणांनी मुश्रीफांची चौकशी केली तरी सत्ताधाऱ्यांसोबत गेले, कागलकर ही लाचारी सहन करणार नाहीत, विधानसभेमध्ये जागा दाखवा, शरद पवारांचं आवाहन। भाजपाला वडगाव शेरी विधानसभेची जागा मिळावी, अन्यथा आम्ही काम करणार नाही, अर्जुन जगताप यांची मागणी। तर या कार्यकर्त्याच्या भावना, असं म्हणत पंकजा मुंडेंचा पाठिंबा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपाची बैठक। तर महाराष्ट्रातील 48 विधानसभेसाठी नाशिकमध्ये आढावा बैठक। गुजरातमधील भाजपच्या 48 आजी माजी आमदारांची हजेरी। गुजरातच्या भाजप पदाधिकाऱ्यांवर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी। उद्धव ठाकरे रिकाम टेकडे, टोमणे मारणं इतकंच त्यांचं काम, त्यांना पत्ते पाठवून देतो, आपसात खेळत बसतील, नितेश राणेंचा टोला। तर काँग्रेसलाही आता कळून चुकलंय की त्यांच्यामुळे ठाकरेंना फायदा होतो, निलेश राणे यांचा इशारा। मी विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम, चिंचवडमध्ये दुसऱ्या पक्षाचा उमेदवार दिल्यास योग्य वेळी निर्णय घेऊ, नाना काटे यांची भूमिका। तर नाना काटेंनी जयंत पाटलांची भेट घेतल्याची देखील चर्चा। मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा मनसे लढणार, मनसेच्या आजच्या बैठकीत निर्णय। तर कोणतीही युती होणार नसल्याचं सांगत कामाला लागण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना।